नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, NMMSच्या परीक्षेमध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर या प्रकारचा प्रश्न आपण कसा सोडवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर बघा, या प्रकारचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर तुम्हाला काही पॅटर्न्स माहीत असणे गरजेचं आहे. जसं बघा, यामध्ये तुम्हाला काय दिलं असेल, एक ब्रॅकेट दिलेला असेल आणि त्या ब्रॅकेटच्या बाहेर दोन संख्या दिलेल्या असतील. ओके, मग या दोन संख्यांचा संबंध त्या ब्रॅकेटमधील संख्येशी असेल. मग काय काय संबंध असेल किंवा कोणती क्रिया केल्यानंतर आपल्याला ब्रॅकेटमधली संख्या मिळेल ते बघू आता आपण. बघा, यामध्ये काय काय होऊ शकतं की ब्रॅकेटच्या बाहेरील ज्या संख्या असतात त्यांची बेरीज केली राहू शकते. ठीक आहे, त्यांची बेरीज ही ब्रॅकेटमधील संख्या येऊ शकते किंवा त्यांच्या बेरजेची दुप्पट ही ब्रॅकेटमधील संख्या येऊ शकते. बेरजेची दुप्पट येऊ शकते किंवा बेरजेची निमपट सुद्धा येऊ शकते. बेरजेची निमपट म्हणजेच बेरजेचा अर्धा केला राहू शकते, हाफ केला राहू शकते. ठीक आहे, निमपट म्हणजेच बेरीज भागीला 2 असं सुद्धा केलं राहू शकते. ठीक आहे, त्यानंतर आणखी काय होऊ शकते, हे जे ब्रॅकेटच्या बाहेरील दोन संख्या असतात त्यांच्यामधील अंकांची बेरीज सुद्धा असू शकते. ठीक आहे, म्हणजेच डिजिट सम सुद्धा राहू शकते किंवा त्या डिजिटची वजाबाकी सुद्धा केली राहू शकते, डिजिट सबट्रॅक्शन. ठीक आहे, तर असे विविध पॅटर्न्स यामध्ये लागू शकतात. त्यानंतर असं पण होऊ शकते की ब्रॅकेटमध्ये एखादी संख्या असेल, उदाहरणार्थ 32 घेऊ आपण, 32. तर ब्रॅकेटमधील जी संख्या आहे त्या संख्येतील अंकांचे घन किंवा वर्ग तुम्हाला बाहेर दिलेला असेल, समजा तुम्हाला वर्ग दिलेला असेल. ठीक आहे, किंवा मग घन संख्या सुद्धा दिलेली असेल. ठीक आहे, तर असे विविध पॅटर्न्स लागू होतात त्यामध्ये. तर यावरील आपण क्वेश्चन पाहूया. बघा, पहिला प्रश्न आहे 91 ब्रॅकेटमध्ये 27 आणि त्यानंतर 37. मग 91 आणि 37 या ब्रॅकेटच्या बाहेरील दोन संख्यांचा काय संबंध आहे या 27 सोबत, तो आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, मग बघा, यामध्ये काय झालेलं आहे की 91 आणि 37 यांची वजाबाकी केलेली आहे. ठीक आहे, बघा काय येईल वजाबाकी, 54. मग 54चं काय केलेलं आहे, बघा 27ची दुप्पट 54 होते. ठीक आहे, याचाच अर्थ 54चा इथे अर्धा केलेला आहे, तर काय मिळेल, 27 मिळेल. अगदी त्याच पद्धतीने आपण सेकंड ब्रॅकेटसुद्धा चेक करून पाहू शकता. तर बघा, यामध्ये फायनल आन्सर काय मिळेल आपल्याला, 79 मायनस 41. ठीक आहे, यांची वजाबाकी केली आपण तर काय मिळेल आपल्याला सांगा, 38. ओके, आणि 38चा जर आपण अर्धा केला म्हणजेच निमपट केली तर काय मिळेल, 19 मिळेल. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येणार, 3 येणार. पर्याय क्रमांक किती येणार यामध्ये, 3. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. काय केलं आपण यामध्ये, ब्रॅकेटच्या बाहेरील संख्यांची काय केली, वजाबाकी केली. ठीक आहे, आणि त्या वजाबाकीची निमपट केली. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, वजाबाकी. ठीक आहे, वजाबाकी आणि भागीला 2 हा पॅटर्न लागलेला आहे यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 23, 37 आणि काय आहे, 51. यामध्ये सुद्धा सेम पॅटर्न लागू होत आहे, परंतु इथे वजाबाकी झालेली आहे, तर यामध्ये काय झाली असेल, बेरीज झालेली असेल. चला चेक करूया. बघा, काय नंबर आहे, 23 आणि 51. मग यामध्ये बेरीज किती येत आहे, तर 74. मग 74ची निमपट केली तर काय होते, तर 37 होते. म्हणजे पहिल्या क्वेश्चनमध्ये काय केलेली आहे, दोन्ही संख्यांची वजाबाकी केलेली आहे यामध्ये आणि त्याची निमपट केलेली आहे. आणि यामध्ये काय केलेलं आहे, बेरीज केलेली आहे आणि बेरजेची काय केलेली आहे, निमपट केलेली आहे, बेरीज भागीला 2. मग हाच पॅटर्न लावून आपण शेवटचा ब्रॅकेट सॉल्व करू. काय मिळेल, 29 आणि प्लस 53. ठीक आहे, किती होणार, 9 आणि 3 12, 5 आणि 1 5 आणि 2 7 आणि 1 8, 82 होणार. मग 82ची निमपट काय होते, तर 41. तर पर्याय क्रमांक 1 आपला उत्तर येईल. ठीक आहे, अशाच पद्धतीने समोर बघू आपण, आणखी क्वेश्चन आहेत. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 52, 37. ठीक आहे, 52, 37 या दोघांमध्ये जो संबंध आहे त्याच्यावरून 98 कसं येतो ते आपल्याला चेक करायचे आहे. ओके, मग कशा पद्धतीने 98 असेल, तर बघा 52 आणि 37. ओके, मग यामध्ये बघा, जसं 52 आहे
तर पहिला अंक बघा, पहिला अंक 52चा 5 आहे आणि 37चा काय आहे 3 आहे. या दोघांची बेरीज किती येते तर 8 येते. ठीक आहे. त्यानंतर 52 मधील 2 आणि 7 या दोघांची बेरीज केलं तर किती येते 9 येते, म्हणजे 98 मिळालं आपल्याला. म्हणजे पहिल्या डिजिटची बेरीज मागे लिहायची आणि दुसऱ्या डिजिटची बेरीज समोर लिहायची. मग याच पद्धतीने जर आपण लास्ट ब्रॅकेट सॉल्व करायला गेलं तर काय मिळेल आपल्याला 47 आहे आणि 32 आहे. मग पहिल्या डिजिटची काय केलेली आहे बेरीज केलेली आहे. तर पहिल्या डिजिटची बेरीज किती येत आहे 7, ते कुठं लिहायची मागे लिहायची. आणि दुसऱ्या डिजिटची बेरीज काय येत आहे 9, तर ते कुठं लिहायची समोर लिहायची. 97 हा उत्तर यायला पाहिजे. मग 97 कुठं आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 27, 34 आणि 64. काय आहे क्वेश्चन 27, 34 आणि काय आहे 64. तर बघा या क्वेश्चनमध्ये काय आहे, जो 27 आहे बघा, मग अशी एक पॅटर्न सांगितलं तुम्हाला, ब्रॅकेटमधील संख्येतील अंकांचे घन किंवा वर्ग दिले असतात. तर यामध्ये बघा 3चा घन दिलेला आहे आणि इकडे 4चा घन दिलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने इथे बघा 7चा घन दिलेला आहे 343 आणि 5चा घन दिलेला आहे 125. मग इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये काय मिळेल, इकडे 8 आहे, इकडे 512 आहे. ठीक आहे. मग 8 कितीचा घन आहे तर 2चा घन आहे आणि 512 कितीचा घन आहे तर 8चा घन आहे. तर अशा प्रकारे 28 आपल्याला आन्सर मिळेल, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 37 आणि 24. या दोघांच्या बेरीज वजाबाकी काहीतरी क्रिया करून आपल्याला काय मिळायला पाहिजे 16 मिळायला पाहिजे. तर बघा यामध्ये काय केलेलं आहे 37 आणि 24 यांची बेरीज केलेली आहे. ठीक आहे. यांची बेरीज किती येईल तर 61 आणि 61चा रिव्हर्स केल्यानंतर काय होईल 16. त्याचबरोबर 18 प्लस 53 या दोघांची सुद्धा काय केलेली आहे बेरीज केलेली आहे. ब्रॅकेटची बाहेर संख्या 18 आहे आणि 53. चला बेरीज किती येईल यांची, किती येईल 74. ठीक आहे, सॉरी 71 बेरीज येईल यांची. किती बेरीज येणार 71. मग 71चा जर आपण उलट केलं, ठीक आहे, रिव्हर्स केलं तर काय मिळेल आपल्याला 17, जी ब्रॅकेटमध्ये संख्या आहे. बरोबर. त्याचबरोबर आता आपण काय करणार 67 प्लस 31 करणार. तर किती येणार 98 आणि 98चा रिव्हर्स केला आपण उलट लिहिलं तर काय येणार आपल्याला मिळणार 89. तर पर्याय क्रमांक 4 हा उत्तर येईल. त्याचबरोबर 87 आणि काय आहे 25 आहे. काय आहे 87 आणि 25 आहे. मग यामध्ये काय करणार आपण बघा 87 आणि मायनस करणार 25. ओके. मग मायनस केल्यानंतर काय मिळणार आपल्याला यामध्ये 2 आणि 6 म्हणजे 62. मग जो 62 मिळालेला आहे सबस्ट्रॅक्शन, त्या 62चा काय करणार आपण हाफ करणार. तर काय मिळणार 31. अगदी पहिल्या क्वेश्चन सारखा हा शेवटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. जसं पहिल्या क्वेश्चनमध्ये सुद्धा वजाबाकी केला आणि त्याचे निमपट केली, अगदी त्याच पद्धतीने याची सुद्धा वजाबाकी करून काय मिळत आहे निमपट मिळत आहे. मग काय करायचं 67 आणि 29ची सुद्धा वजाबाकी करायची. काय येईल 17 मधून 9 गेले किती 8. ठीक आहे. आणि 6 मधून 3 गेले किती 3, 38 येत आहे. ठीक आहे. मग 38ची निमपट किती होते तर 19 होते, म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने NMMSच्या परीक्षेमध्ये हा नवीन प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर या प्रश्नाची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि हेच पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचे आहेत. पॅटर्न्स रिपीट होत असतात, क्वेश्चन रिपीट होत नसेल तरी पॅटर्न रिपीट होत असतात. ओके, थँक्यू.